एक सविस्तर बातमी पाहूयात। नवी मुंबईतल्या भूखंडाच्या मुद्द्यावरून गणेश नाईक आक्रमक झालेत। मी हॉस्पिटल आणि गार्डनसाठी मागितलेलं भूखंड बिल्डरच्या घशात घातले जात आहेत असा अप्रत्यक्ष टोला गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना लगावलाय। तर नवी मुंबईतल्या भूखंडाच्या मुद्द्यावरून गणेश नाईक हे आक्रमक झालेत। त्यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता, ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालाने घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला। आणि म्हणून सुनील पवार साहेब, आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकृत माननीय महापौर तशा प्रकारे निर्देशच देतील की ह्या सगळ्या सिडकोकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा, म्हणजे माझा राग असते कमी होईल।